हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मी कोकणातून येताना हा मस्त जो आपला सुक्का मेवा पण म्हणू शकता तुम्ही, जो आपले सुकट आहे म्हणजे तुम्ही त्याला काही म्हणता, काही जण त्याला जवळं पण म्हणता, आम्ही सुकट म्हणतो. तर ते आणलं होतं आणि त्यात काही असे मासे होते. तर माझ्या मुलाला हे मासे पाहून त्याला खूपच म्हणजे खुश झालं, त्याला खेळायला खूप आवडतं. तर मग तो निवडून निवडून काढत होता त्यातले मासे त्याला खेळण्यासाठी. तर मग इथं मग सोडे पण आणले होते, ते पण असे ताटामध्ये काढून घेतले. म्हटलं उन्हामध्ये ठेवावे थोडा वेळ, कारण की उन्हात ठेवल्यावरती मग जास्त दिवस टिकतात. तर मग सर्व ताटामध्ये काढून घेतलं आणि जे हे वाळलेले बोंबील आहेत ते पण मी ताटात काढून घेतले. आणि 2च हे खारे मासे आणले होते, कारण की बाकीच्यांनी पण घेतले होते, त्याच्यामुळं मग मी पण घेतले. जास्त काही घेतले नाही, घरामध्ये कोण खात नाही जास्त. आणि पहिलीची जी लोकं होती, म्हणजे माझ्या आजोबा आजीच्या म्हणजे पहिल्याच्या काळातली लोकं, ती या माशाबरोबर म्हणजे एकच तुकडा छोटा त्याच्यावर अख्खी एक भाकर खात होते. म्हणजे किती टेस्टी लागत असेल, पण मला काही आवडत नाही तो मासा, त्याच्यामुळे मी 2च घेतले होते. आणि मग इथं बोंबील होते, ते पण असे त्याची डोकी पर ते शेपूट जे असतं ते सगळं असं चिरून घेतलं. आणि नंतर म्हटलं उन्हामध्ये ठेवता येईल, जरा उन्हामध्ये ठेवल्यानंतरून मग जरा कुरकुरीत असं जास्त दिवस टिकतात, त्याचा वास पण जातो. आणि मग छान असं सगळं चिरून घेतले. आणि मग चिरून झाल्यानंतरून मग आपली जे जवळ आहे म्हणजे सुकट, ती छान अशी निवडून वगैरे घेतली, पाखडली. त्याच्यामध्ये थोडेसे खडे होते आणि जो भुगा असतो तो सुद्धा पाखडल्यामुळे तो निघून गेला होता. तर मग असं छान सर्व स्वच्छ करून घेतलं. आणि त्यानंतरून मी आज इथे तो खारा मासा आहे बांगड्याचा, तोच मी आज फ्राय करणार होते. आणि हे जे डोके आहेत ती मी मांजरीसाठी ठेवले होते, कारण की आमच्या आत्या आहेत, त्यांच्या इथं मांजरी आहेत, तर त्यांच्यासाठीच मी ते ठेवलं होतं. तर मग त्यांना मुलाला सांगितलं देण्यासाठी, मग तो गेला. आणि मग त्यानंतरून मग इथं स्वयंपाकाला पण लागले. वरण भाताचा कुकर लावला होता, वरण भाताचं कुकर होतं तोपर्यंत हे सर्व आवरून घेतलं. आणि मग त्यानंतरून भाकरी पण करून घेतल्या. आणि भाकरी 2-3च केल्या होत्या, कारण की चपात्या होत्या 2-3 शिल्लक दुपारच्या, त्याच्यामुळे भाकरीच केल्या. आणि मग त्यानंतरून मग छान सगळं स्वयंपाक वगैरे होतं तोपर्यंत हे सर्व असंच ताटामध्ये ठेवलं. आणि त्याला ओढणी बांधून ठेवली, कारण की मांजर त्रास देईल, त्याच्यामुळे त्याला असं ओढण्या वगैरे बांधून ठेवल्या. आणि मग जो मासा खारा मासा आहे त्याचे असे तुकडे करून घेतले बारीक बारीक. आणि त्याला गरम पाण्याने छान स्वच्छ धुतलं 2-3 वेळा. आणि गरम पाण्याने धुतल्यावरतीच मग त्याचा जो म्हणजे मीठ किंवा हळद असते ते सर्व जो असतो खारटपणा तो निघून जातो. तर मग जो ज्या तव्यामध्ये भाकरी केल्या होत्या त्याच तव्यामध्ये मी ते मासे तेलामध्ये छान परतले. थोडंसं तेल घेतलं त्याच तव्यामध्ये आणि ते मासे छान अलटीपलटी करून घेतले. आणि थोडंसं लाल तिखट, मीठ काही टाकायचं नाही, मीठ त्याच्यामध्ये असतंच ऑलरेडी, त्याच्यामुळे थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट, थोडंसंच कांदा मसाला असं छान टाकून छान परतून घेतलं झाकण ठेवून. खूप छान लागतो, म्हणजे मी तर काही खात नाही, पण एक घास खाल्ला, पण छान लागत होता. आणि पहिल्याच्या काळातले लोक खूप खायचे हे. तर मग असं मस्त सर्व जेवण वगैरे झालं माझं. तर तुम्ही पण या मस्त जेवायला, पण जे नॉनव्हेज खातात त्यांनीच या, व्हेजिटेरियन लोकांसाठी नाही आहे हा व्हिडिओ, त्यांनी स्किप केला तरी चालेल. तर मस्त असं इथं बांगडा म्हणजे जो वाळलेला खारा मासा आहे तो मस्त इथं तळून झाला होता बघा, अशा पद्धतीचा दिसत होता आणि खूप छान झालता. तर कधीतरी खायला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मस्त असं जेवण केलं. मुलांसाठी केली ती मटकीची भाजी, कारण की मुलं हे काही खाणार नव्हते, तर मस्त असं जेवण झालं.